हाय स्वामिनीमध्ये स्वागत आहे। नमस्कार। इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। इथे हा बासमती तांदूळ आहे। हा एक शिट्टी काढून कुकरला मी घेतलेला आहे। इथे नारळाचं दूध काढून त्याच्यात मी थोडा कलर मिक्स केलेला आहे आणि गूळ मिक्स केलेला आहे। इथे 2 चमचे मी तूप घेतलंय। इथे 4-5 काजू, बदाम, 3 लवंगा, 2 काळी मिरी आणि 2-3 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत। इथे सुंठ पावडर आहे, सुंठ जायफळ पावडर घेतलेली आहे। आणि आता आपण आज बनवणार आहोत नारळी भात। तर इथे मी आता हे तूप टाकते 2 चमचे। गॅस कढई तापलेली आहे, गॅस बारीकच आहे। ह्याच्यात मी पहिले लवंग, काळी मिरी आणि दालचिनी टाकते। त्याचबरोबर हे ड्रायफ्रूट टाकते आणि मी गॅस घालवते कारण तेल खूप तापलेलं आहे, इथं जळून जाईल। आणि हे मी चांगले भाजून घेते ह्याच्यात। आणि हे भाजलेले आहे इथे। ती सुंठ पावडर मी ह्याच्यातच मिक्स करते म्हणजे आपल्याला एकदम बरी पडेल, ती सगळीकडे लागली जाते। आणि मी हे गूळ आणि खोबऱ्याचं दूध काढून खोबरं पण त्याच्यातच आहे आणि गूळ टाकलेला आहे, वेलची पावडर टाकलेली आहे ह्याच्यात। आणि मी गॅस बंद केलेला होता, आता मी गॅस लावते, बारीक करते। आपल्याला फक्त ह्याच्यात भात परतायचा आहे कारण भात ऑलरेडी एक शिट्टी काढून शिजवून घेतलेला आहे। आणि हा कलर टाकलेला होता मी। तुम्ही याच्यात थोडी साखर मिक्स केली तर अजून चव येते। आणि भात शिजवतानाच मी मीठ पण टाकलेलं होतं। मी गूळ बऱ्यापैकी टाकलाय, तरी पण थोडी साखर टाकते। आणि हा साधा सोप्या पद्धतीचा आहे, काय वेगवेगळं भाजून घ्यायची तुम्हाला काही गरज नाही। मी इथे फक्त गूळ वितळवते बारीक गॅसवर। तूप ऑलरेडी आपण टाकलेलं आहे, तुम्हाला पाहिजे तर नंतर तुम्ही टाकू शकता तूप ह्याच्यात। आणि हा गूळ वितळवते मी। त्याच्यात हा नारळाचा चव आहे। गॅस आपला बारीक चालू आहे। फास्ट केला तर दूध फाटण्याचे, कारण गूळ टाकलाय, दूध फाटण्याची शक्यता असते। तुम्ही याच्यात मनुके ॲड करू शकता। श्रीला ड्रायफ्रूट नाही आवडत म्हणून मी त्याच्यात ड्रायफ्रूटची पावडर देखील टाकते। ही रेडीमेड पावडर भेटते ड्रायफ्रूटची। आणि हा बासमती लांबडा तांदूळ आहे, तो मी काय भिजत वगैरे ठेवलेला नव्हता। आणि ते गूळ वितळलेला आहे। आपण आता हा भात तिथे टाकणार आहोत। तुम्ही भात शिजताना देखील दालचिनी वगैरे टाकू शकत होतात। आणि हा चांगला परतून घ्यायचा आहे।
ह्याच्यावर तुम्ही तुपाची धार सोडू शकता नंतर खाताना. बघा भात कुठेही तुटलेला नाही आहे, ब्रेक होत नाही आहे भात, कारण मी एकच शिट्टी काढून घेतलेली आहे. पण तो बऱ्यापैकी कच्चा न राहता तसा शिजलेला आहे, पण तो ब्रेक नाही होत आहे. आणि ह्याच्यासाठी चमचा पण बारीकच घ्यायचा आहे, पातळ. गोल डाऊल घेतला तर ते भात ब्रेक होतो. मी 5 मिनिटं असंच ठेवते. ह्याच्यावर मी 5 मिनिटं हा झाकण लावून ठेवते. ही साधी आणि सोपी रेसिपी आहे, कोणालाही जमेल अशी. जसं आपण फोडणीचा भात परततो तसं या मिश्रणामध्ये आपण हा बासमती असेल किंवा तुमच्याकडे तुकडा तांदूळ असला तरीही छान हे होतं त्याचं. पण थोडी काळी मिरी अख्खी नसेल, थोडीशी चिमटीभर पावडर टाकली तरी छान. थोडासा तिखटही लागावा झणझणीत, त्याच्यासाठी काळी मिरी 2च टाकलेल्या आहेत मी, आणि लवंग आहेत 3. मी 2-2.5 चमचे तूप टाकल्यामुळे गरज नाही वाटत आहे तूप टाकायची. आणि हा भात असा झालेला आहे आपला मस्त. मी झाकण मारून आता ठेवत आहे, गॅस बंद करत आहे. तो वाफेवर नंतर सुटसुटीत मोकळा होतो. तर आपली ही रेसिपी झालेली आहे. थँक्यू. हा झाला आपला तयार भात, नारळी भात.